नमस्कार. आषाढीची वारी पांडुरंगाच्याच वारी. पांडुरंग पांडुरंग. आम्ही मुंबईवरून निघालेलो आहोत उद्या आषाढी वारी दिवशी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी. आमचा एक मित्र पुण्यामध्ये थांबला आहे वाट बघत. आम्ही त्यालाही पिकअप करणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण जाणून घेऊया आपल्याबरोबर आलेले जे मित्रमंडळी आहेत त्यांचं काय भावना आहे उद्याच्या वारीसाठी. त्यांनी काय तयारी केली आहे, त्यांच्या मनामध्ये काय आहे हे आपण जाणून घेऊया प्रत्येकाकडून. सुषमा बोलते पहिल्यांदा. रामकृष्ण हरी. वर्षभर आम्ही या दिवसाची वाट बघत असतो. कधी आम्हाला पंढरपूरला जायला मिळेल आणि कधी माऊलीची सेवा करायला मिळेल. वारकरी म्हटलं तर माऊली रूपीच म्हणता येईल की माऊलीची आपल्याला सेवा करायला मिळते त्यानिमित्ताने. आणि यावर्षी माझ्या 2 नवीन मैत्रिणी पण ॲड झाल्या आहेत, तर बघूया त्यांना काय वाटतंय. निकिता ताई. पहिल्यांदाच वारीचा एक्सपिरियन्स घेणार आहे. खूप वर्षापासून वाटत होतं मला की आयुष्यातून एकदा तरी वारीला जावं. टी व्हीवर बघते मी अगदी साधी साधी माणसं, म्हातारी, ज्यांना काहीच खूप भक्तिमय झालेलं असतं तिथलं वातावरण. खूप छान वाटतं. त्याचा मी पण अनुभव घेणार आहे. अरे वा, खूप छान. काय म्हणते? छान वाटते. वारीला जाण्याचं एक भाग्य आम्हाला मिळालं आहे. वारकऱ्यांची एक सेवा करण्याची एक संधी मिळते. ती संधी साधण्याचा आम्ही खूप प्रयत्न करतोय, पण आता ती संधी चालून आली आहे. खूप एन्जॉय करत खूप मजा करतो. आपल्याबरोबर आहे सीमा मंचेकर. त्यांचं काय म्हणणं आहे बघूया. मी सुद्धा वारीचा पहिलाच अनुभव घेतला. छान वाटतंय. आता आमचा प्रवास सुरू झाला आहे. जेव्हा आम्ही तिकडे जाऊ तिथे अजून होतात ना खूप छान वातावरण होतं. रामकृष्ण हरी. आपल्याबरोबर आहे प्रियंका शेडगे. रामकृष्ण हरी. आम्ही आता पंढरपूरला चाललो आहोत वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी. त्या आनंद घेण्यासाठी निघालो आहोत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतो. काही काय म्हणणं आहे? रामकृष्ण हरी. माझी खूप दिवसाची इच्छा होती ती आज पूर्ण होते आणि मस्त पाऊस पडतोय. खूप बरं वाटतं. अरे वा. आपल्याबरोबर आहेत भाई. वा. पांडुरंग. गेल्या वर्षी जो आमचा अनुभव होता तो आपला जो होता माऊलीची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली होती. आणि गेल्या वर्षी आम्ही एक मिस केलं होतं की आमच्या अर्धांगिनीला आम्ही घेऊन जाऊ शकलो नव्हतो. आणि यावेळी आमच्यासोबत आमच्या अर्धांगिनी पण आहेत आणि त्यांच्यासोबत आम्हाला माऊलींची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी आम्ही खूप धन्यवाद सांगतो. आपल्याबरोबर आहेत महेश मंजेकर. नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. गेल्या वर्षी वारीचा काय अनुभव असतो तो मी टी व्हीमध्ये बघत असतो, पण यावर्षी तो गेल्या वर्षी प्रत्यक्षात अनुभवला. यावेळी माझं पूर्ण कुटुंब माझ्यावर, म्हणजे माझी मिसेस आहे, त्यांना माझा मुलगा आहे. वारीचा ॲक्च्युअल जो अनुभव आहे, जे पायी वारी करतात आणि पांडुरंगाचं दर्शन त्याने घेतात, तर त्यांची सेवा करण्याचा एक माध्यम आम्हाला भेटतं. गेल्या वर्षी अवघी डॉक्टरांतर्फे आम्हाला ते एक साधन भेटलं. याही वर्षी आम्ही तो अनुभव घेऊन पुढे जाणार आहोत. अशी सेवा आमच्याकडनं अखंड चालू राहू दे अशी आम्ही पांडुरंगाच्या चरणी एक आशा ठेवतो, त्याच्यातर्फे प्रार्थना ठेवतो. आणि धन्यवाद. खूप प्रवास चालू झालेला आहे. असाच एन्जॉय करत आपण पुढे निघू. रामकृष्ण हरी. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी. अहो आता खूप भूक लागलेली आहे. अर्धा प्रवास आमचा संपलेला आहे आणि अर्धा प्रवास आम्हाला पुढे करायचा आहे. पण विठुरायाने पांडुरंगाने आम्हाला अशा ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे की तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा निसर्ग दिलेला आहे. हे पहा हा निसर्ग. तसेच हा वीर धरण, या धरणाचं नाव वीर धरण आहे. आणि त्याचप्रमाणे माझे मित्रमंडळी कशा पद्धतीने जेवण करतायत. चला तर बघूया मग कसे जेवण करतात. सर्वांना भूक लागलेली आहे. सर्वजण असे भुकलेले आहेत आणि भुकेपाठी मंडळी काय जेवणाचा बेत आहे तुमचा? जेवणामध्ये काय काय आणलेलं आहे? वा, भाकरी आहे, गावरान मेवा, भाकरी आहे. कायची भाकरी, कायचं पिठलं, कांदा न भाकरी खाऊ द्या किरण, मला बी वारीला जाऊ द्या किरण. चला बघूया आपण तर काय वनभोजनसाठी आहे. भाकरी आहे, पिठलं आहे, लसणाची चटणी आहे, वाटाण्याची भाजी आहे, तसेच पापड आहे. खूप छान हे वनभोजन आता आम्ही करणार आहोत. पांडुरंग पांडुरंग.
शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. हा, तर हा भगवंताने आपल्या समोर हा जो सुंदर असा निसर्ग देखावा आपल्या समोर निर्माण केलेला आहे, तो बघण्यासाठी तर आपल्याला जगला पाहिजे. सुंदर असं वातावरणामध्ये या सुंदर अशा हवेचा आनंद घेतोय. या मुंबईमध्ये आपण राहून जी प्रदूषित हवा आपण आपल्या फुफ्फुसामध्ये भरून घेतोय, त्यापेक्षाही निसर्गाने दिलेली शुद्ध हवा भरून घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि हे निमित्त होतं फक्त वारीला जाण्याचं. आमच्या वारीच्या जाण्याच्या निमित्ताने वाटेतच आहे मित्राचं एक नातेवाईकांचं गाव आम्हाला सापडलं. त्या गावामध्ये आलं आहे, सुंदर शेती आहे. त्या शेतीला कुठली इजा न करता त्या शेतीची मार्ग काढत मी चाललेलो आहे आणि सुंदर असा निसर्गाचा आनंद येतो. छान अशी हवा सुटलेली आहे. ते ऊस दिसत आहेत तुम्हाला. तिथे डाळिंबाचे पण काही त्यांनी जागा रोपं लावलेली आहेत. सुंदर अशा जागेचा आम्ही अनुभव घेतो. इथे काही तुम्हाला पिकं पण आलेली दिसत आहेत. केळी, इथे केळी पण आलेली दिसत आहेत तुम्हाला. एवढ्याशा जागेमध्ये केळी आलेली दिसत आहेत. आणि खरोबर हा शेतकरी राजा जे खरं आयुष्य जगतो ना, बरोबर आम्हाला हेवा वाटतो की असं आयुष्य जगण्याचं आयुष्य, तो पुढचा जन्म आम्हाला शेतकरी राजाचाच दे, हीच परमेश्वरा तुझ्या चरणी प्रार्थना. तुम्ही बघू शकता आता आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये. आमच्या आजूबाजूला मस्तपैकी शेत दिसतात नक्की तुम्हाला. आणि ह्या शेंगा ताज्या ताज्या मजा काही वेगळीच आहे. आणि हे लिंबू पण बघू शकता तुम्ही. इथे पूर्ण लिंबाचं झाड बनलंय आणि त्याच्यामध्ये जे पिकलेले लिंबू होते ते आम्ही आता जस्ट काढलेले आहे. आणि जर कॅमेरा वळवला तर पाठीमागे तुम्ही बघू शकता तिकडे माझा मित्र भैया आणि विजा बसलेले आहे. आमचं कॅप्टन बसलेले आहे आणि मगाचपासून आमचे खूप छान छान फोटो व्हिडिओज काढलेत. जरा इकडे कॅमेरा वळवा. सागर टाकरकर अगदी जमिनीशी एकनिष्ठ होऊन त्यांनी आमचे फोटो काढलेले आहेत आणि व्हिडिओ काढलेले आहेत. तर अशा प्रकारे आम्ही खूप धमाल करतोय. सातारा फुल एन्जॉय करतोय. आणि तुम्ही विवारला बघू शकता कसा पळतोय इकडून तिकडून शेतातून. आणि आपण शेतात मस्त सुंदर अशी हवा सुटली आहे. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला शेतच शेत आहे संपूर्णपणे. जाईपर्यंत तिथपर्यंत शेत आहे. खूप भारी वाटतं. आधी निसर्गाची वारी, पंढरीची वारी. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण. काय चाललंय? चपात्या बनवतोय रामकृष्ण हरी. चपात्या बनवतोय संध्याकाळच्या वेळी. तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही काय काय बनवलेत पदार्थ ते दाखवू. आता सध्या शेवटचा पदार्थ आमचा चालू आहे. चपात्या बनवतोय. पण मला एक मुळात एक प्रश्न आहे, माणसं तरी किती आहेत एवढ्या चपात्या बनवल्यात? सगळी मिळून जवळजवळ 20 माणसं असू आम्ही. आज छानपैकी संध्याकाळी आज भेंड्याचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जेवणार आहोत सगळेजण मिळून. माऊलींचा प्रसाद म्हणून आपल्याला ताईंनी छानपैकी जेवण बनवले. खूप कष्ट घेऊन बिचाऱ्यांनी एवढ्या सगळ्यांचं जेवण बनवलं. आम्ही आता जस्ट फक्त चपात्या करायला आलो, पण सकाळपासून त्यांनी एवढी मेहनत घेऊन एवढं सुंदर जेवण आमच्यासाठी बनवलंय. आणि या माऊलीच्या चपात्या भाजतात एवढ्या मोठ्या, त्या कोण आहेत? प्रियंका वहिनी आहेत ज्या भांडीपासून स्पेशली चपात्या करायला आल्या. मस्त आनंद घ्या. रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. थोड्याच वेळात आता भजनाचा कार्यक्रम आहे माऊलींचा. तर माऊलींच्या सेवेत आम्ही छोटासा प्रयत्न करतोय सजावटीचा. आता वाजलेत 7. थोड्याच वेळात आपण भजनाचा कार्यक्रम सुरू करू
आणि बघायलाच तुम्ही किती धमाल असणार आहे ती. मला वाटतं उद्या तुम्ही जे वारकरी आहेत त्यांच्या सेवेसाठी जाणार आहात. बरोबर. आदल्या दिवशी माऊलींची पूजा करणं, स्वतःला काय वाटतं तुम्हाला, मनामध्ये काय भावना आहेत की हे सगळं करताना उद्या वारकऱ्यांची सेवा, आज त्या विठ्ठलाची सेवा, मनामध्ये काहीतरी भावना येत असतील ना? होय, नक्कीच. कसं आहे, प्रत्यक्ष माऊलींच्या भेटीसाठी तर आपण पंढरपूरपर्यंत जाणार नाही आहोत, पण इथे आपण इथे म्हणा किंवा वारकऱ्यांच्या स्वरूपात म्हणा, आपण माऊलींची सेवा करण्याचा आपल्याला भाग्य लाभलं आहे. तर एक छोटासा प्रयत्न की उद्या आपण मेडिकल कॅम्प घेणार आहोत आणि आज आपल्याला पंढरपूरपर्यंत पोहोचता येणार नाही आहे, त्यासाठी आपण आज इथेच बंदाचा कार्यक्रम करणार आहे आणि माऊली ती सेवा स्वीकार करतील अशी अपेक्षा आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज की जय. सुंदर ते ध्यान उभे ठेवली ठेवणी
येस गरुडावर बैसोन माझा कैवारी आला बोला विष्णुदास नामा मानवदास नामा जीवे भावे रोवाणी बोला असो नसो भाव आम्हा तुझे आठाया आम्हा तुझे आठाया कृपा दृष्टी पाहे दया दृष्टी पाहे माझ्या पंढरीराया बोला भजनाचा कार्यक्रम झाला, छानपैकी आरती झाली आहे. सगळ्या पुरुष मंडळींचं जेवण झालंय. आता महिला मंडळाची पंगत बसले तुम्ही बघू शकता. आणि मी सांगितल्याप्रमाणे ताईंनी आपल्यासाठी खूप छान बेत केला आज. त्याच्यामध्ये चपाती, शिरा, नंतर पनीरची उसळ आणि छानपैकी लोणचं आहे. आणि ते पण घरगुती लोणचं तुम्ही बघू शकता. गावठी लोणचं आणि पुलाव असा बेत आहे. आणि खीर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही माझी फेवरेट खीर आहे. आणि ही गावच्या म्हणजे दुधापासून बनवली असेल ना? हो, आपलं घरचंच दूध आहे आणि गाईचं, त्यामुळे मग सोने पे सुहागा असं झालं ते. मस्त म्हणजे मजा करताय तुम्ही. म्हणजे मला वाटतं वारीमध्ये लोक जी चालत आहेत त्यांना मुश्किलीने
जेवण वगैरे आणि या सगळ्या गोष्टी भेटतात. पण आमचं अहोभाग्य आहे की ताईमुळे आम्हाला एवढं चमचमीत जेवायला मिळतंय, छान राहायला मिळतंय, सगळी काही सोय ते करतायत आणि माऊली त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत हो. असं मी. पण मला याच्यामध्ये एक पॉईंट मांडायचा आहे. तू हा किचन बघितलास का? केवढा मोठा आहे. आपल्यामधली माणसं हां, आणि आपली माणसं अडकून पडतील जेवायला बनवायला गेली तर आपल्या घरामध्ये. पण जबरदस्त मस्त वाटतंय. बाकी सगळे जेवणामध्ये गुंग आहेत, काय बोलले नाही आहेत. भूक लागलेली आहे सगळ्यांना, हो. म्हणून सगळे ताव मारतात आणि स्वयंपाकीन जेवण झालेलं आहे. राम कृष्ण हरी. मस्त मजा करा, आयुष्य सुंदर आहे. मला काय म्हणायचं आहे, आम्ही गेल्या वर्षी पण आलो होतो आणि आल्यानंतर आता परत यावर्षी गणपतीची बोलतो आपण, पण तुम्हाला आम्ही हृदयात ठेवून गेलो. म्हणजे आम्ही दाजी मस्त अगदी छान, म्हणजे ग्रामीण जे जीवन म्हणतो आपण, ते शेतकरी जे जीवन तुम्ही जगता. आज आम्ही मुंबईमधले जे लोक आयुष्य जगत आहेत, कार्पोरेट ऑफिसमध्ये काम करत आहेत, प्रेशर खाली जगत आहेत. काही तुम्ही आता मगाशी बोललात तुम्ही डाळिंबाची बाग केली होती, कीड लागली त्याच्यामध्ये, डाळिंबाची बाग गेली, पण तुमच्या बोलण्यामध्ये तो असं टेन्शन असं काय नसतं, त्यातून याची गरजच नाही ना. हां, आपल्यापाशी हायच काय जेवणात. येस. आणि तुम्ही त्यातून पडून जेवणाचं रहस्य कळलं पाहिजे माणसाला. आणि तुम्ही नाहीच ना जीवनात काय, किती मी आलं किती मी गेलं, विषयच नाही की त्याचा. तुम्ही कसं आपल्याला ठराविक गेलं आपल्याला तिथे गोष्टी होतात. निसर्गानं एवढा कोट होतो की ते मापाच्या बाहेर होतो ना. त्याच्यामुळे ते कळत नाही आलं काय गेलं. म्हणजे पडून त्यातून कसं उभं राहायचं, कसं सावरायचं, हे तुम्हाला निसर्गाने शिकवलेलं निसर्ग देतोय बी निसर्ग, घेतोय बी निसर्गच. निसर्गाशी तुम्ही समतोल राखत तुमचं जीवन जगतोय. निसर्ग म्हणजे त्याला कुठे बाधा होणार नाही. म्हणजे तुमचं खाणं पिणं आणि तुम्हाला जिममध्ये जायची गरज नाही. नाही, सगळा इथे शेतामध्ये सगळा व्यायाम होऊन जातो त्यांचा. आणि कष्ट हेच व्यायाम आहे. सेपरेट व्यायाम करण्याची काही गरज नाही. तुमचं साधारण सकाळपासूनचा दिनक्रम काय असतं साधारण शेतीच्या कामाच्या वेळेला? सकाळी साधारण 5 वाजता उठलो की पहिल्यांदा कुठं पाणी चालू असं मोटर चालू करायची, पाणी चालू असून रानात घ्यायचं, त्याचा व्यापार सगळं साधारण 9 वाजेपर्यंत आम्ही सगळं काम आटोपतो. 9 वाजल्याच्या पुढे नंतर स्वयंपाक तुमच्याशी बोलून खूप म्हणजे समाधान वाटलं आम्हाला. एक कुतूहल असतं शहरात राहणाऱ्या माणसाला की ग्रामीण शेतकऱ्याचं आयुष्य सर्वसाधारण कसं जातं, तो जगतोय आयुष्य. आणि खरोखर हे खूप बरं वाटलं आम्हाला ताईंशी बोलून की आज शहरातल्या माणसांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात आणि ग्रामीणमध्ये गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. शहरात राहणाऱ्या माणसाला शेतकऱ्यांचेही प्रॉब्लेम समजले पाहिजे, पण शेतकरी हा त्याला स्वतःची प्रॉब्लेम समजत नाही, ते एक आव्हान समजतो. त्या आव्हानावर मात करून तो त्याच्यावरती पूर्णपणे काबू मिळवतो. पण शहरातला माणूस मात्र प्रत्येक वेळ टेन्शन डिप्रेशनमध्ये जातो, विचार करत बसतो. मग काय का आपल्याला अनर्थ. आता मागेच एक तुम्ही किस्सा पाहिला असाल, बाप बेटे रुळावर जाऊन झोपले. एवढं अमूल्य आयुष्य तुम्हाला दिलं आहे भगवंताने आणि तुम्ही त्याच्याशी संघर्ष करा सोडून तुम्ही आयुष्य संपवता कशाला? हे बघा, शेतकऱ्यांकडून शिका आयुष्य कसं जगायचं ते. माझी तर विनंती आहे सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्यांना ज्यांना असं वाटतं आयुष्य संपवायचं. आयुष्य खूप अनमोल आहे आणि दिलेली देणगी आहे, त्याचं सार्थकी लावा, उभे राहा, परत त्यातून उभे राहा आणि संघर्ष करा. आयुष्य खूप छान. चला पंढरपूर 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 लोकल चला चला पंढरपूर पंढरपूर काही नाही जाऊ 30 रुपये वारी स्पेशल पंढरपूर पंढरपूर. चला मस्त प्रवास करून पोचलेलो आहे पंढरपूरच्या या वारीला आणि आता आपण ह्या सर्व वारकऱ्यांच्या आपण सेवा करणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कशी वारी अनुभवणार आहे. गो. वाटते तुझ्या पायीची पुन्हा वीट मी वहावी, घेऊन पताका हाती चालावी तुझी वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी
पंढरीची वारी तुझी पंढरीची वारी जय घोष तुझ्या नावाचा गर्जतो नित्य कीर्तनी घेऊन पताका हाती चालावी तुझी वारी तुझी पंढरीची वारी तुझी पंढरीची वारी तुझी पंढरीची वारी तुझी पंढरीची वारी ठेविले सकार कटेवरी उभा राहिला विटेवरी गंधचंदनाचा भाळी तुझी सावळ्या हरी नामाचा जडला छंद अंगोअंगी भिनला रंग देहभान मी हरपून जातो चरणी तुझ्या हरी जय घोष तुझ्या नावाचा गरजतो नित्य कीर्तनी घेऊन पताका हाती चालावी तुझी वारी तुझी पंढरीची वारी तुझी पंढरीची वारी तुझी पंढरीची वारी तुझी पंढरीची वारी पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पुंडलिक वरदे हरी विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई ओ नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई हो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम विठ्ठल 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 बोला विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल 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 पांडुरंग जय जय 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 खांदी पताका घेऊन वारी बघा निघाली निघाली सारी विष्णुमय झाली माळ तुळशीची शोभे गळा गंध
मायेच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी सावदारी उभा माझ्या येतो वीट पायी तुझ्या सेवा करीन योगे योगे माहुली हरी मुखी नाम घोष विठ्ठला रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी देहात रंग सावळ्याच्या अंगणी रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी कळो तूच कर्म तुझे नाम धर्म कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथ पांडुरंग वारकरी पंथ पांडुरंग आलेलो आहोत माऊली हॉटेलमध्ये. आणि काय करताय, काय घेतलं? आम्ही आता स्पेशल मिसळ चला. मागवली आहे. मस्तपैकी तर्री आणि क्रीप पर्सन वेगळा आहे आणि दही आहे सोबत. त्याच्यासोबत टोमॅटो सलाड म्हणून काकडी आणि तोंडाला खूप पाणी आणि सुटते. मला वाटतं इथली स्पेशल मिसळ आहे नाही? होय, ती इथली स्पेशल मिसळ आहे. तर घ्या घ्या, चालू करा मस्त. अरे फुलं हाणा. निकिता काय वाटतंय? मस्त ना एकदम. आपण प्रवास आपला तर भारी झाला.
होती. आणि माऊलींचं दर्शन पण झालं आणि वरून ही गरमागरम मिसळ आहे. वाह. सोने पे सुहागा. आणि वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला जर वेगळी तरी पाहिजे असेल तर तरी पण यांनी दिलेली आहे. बाई काय घेतला? मिसळ घेतला. वा. माऊलीमधली स्पेशल मिसळ. खाऊ. वाव. आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि परतीच्या प्रवासामध्ये नुकतीच लहान मुलांना काय दिलं आहे का? भेळ दिलेली आहे. आणि परतीचा प्रवास वारी तर खूप छान झाली, सुरेख झाली. वारकऱ्यांची सेवा पण खूप मनोभावे केली. मनोगत जाणून घेऊया आपल्या सगळ्याच, ही माझी बायको आणि बाकीच्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडून. बोला. रामकृष्ण माऊली. खूप धमाल आली आम्हाला, खूप मजा केली. कालचा दिवस खरंच अविस्मरणीय होता. त्या घडीने आम्ही भजन केलं रात्री, छान जेवलो. प्रसाद एक खूप सुंदर आम्हाला प्रसाद खायला मिळाला. सॉरी जरा घरचा बसलं. आणि आज सकाळी लवकर उठून सगळ्यांनी मेडिकल कॅम्पमध्ये गेलो. वारकऱ्यांची सेवा करायला मिळाली. खूप छान अनुभव होता. माझ्याबरोबर बऱ्याच नवीन माझ्या मैत्रिणी आल्या आहेत, त्यांनी पण हा अनुभव घेतला आहे. तर तुम्ही नक्की. हे काय खात आहे? आम्ही आता सध्या भडंग खातो आहे. आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे, त्यामुळे थोडंसं डाऊन वाटतं आहे, पण तरीसुद्धा इट्स ओके. अजून पुढच्या वर्षी पण आम्ही नक्की येणार आहोत वारीला. रामकृष्ण हरी माऊली. काय मग, काय प्रवास, परतीचा प्रवास चालू झाला आहे, काय वाटतंय? घरी जायचं आहे ना. हां. थोडं मग दुःख वाटतं. 2 दिवस मजा केली, वारकऱ्यांची सेवा केली सकाळी जाऊन. पण पांडुरंगाच्या चरणी जे तुम्ही भक्तिभावनेने जे गीत म्हटलात ते आम्हाला माहीत नव्हतं की तुमचा आवाज एवढा सुरेख आहे. खूपच मस्त मजा आली. आणि अशीच सेवा भक्ती राहून दे. दरवर्षी येत राहू आणि मजा घेत राहू आणि वारकऱ्यांची सेवा करत राहू. रामकृष्ण हरी माऊली. बोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. छान वाटलं वारीला आल्यावर. वारकऱ्यांची सेवा करायची संधी मिळाली आणि असं वाटते दरवर्षी असं यावं. आणि मला वाटतं की तुला तर सवयच आहे, कारण का लालबागचा राजाची मिरवणूक समोरूनच जाते आणि वारकऱ्यांचा एवढा ओघ बघितल्यानंतर आम्हाला पहिले असं वाटायचं की अरे बापरे, वारीसाठी एवढी माणसं येतात. पण नंतर कळलं की लालबागच्या राजाला पण तेवढीच गर्दी असते. पण तेवढीच गर्दी असते, त्याच्यामुळे आम्हाला ती गर्दी काहीच वाटली नाही आहे. म्हणजे सवय आहे बघायची. आणि तुझ्याकडे गणपतीला पण बरीचशी सजावट चांगली असते, तर आपल्या मित्रमैत्रिणींना याच व्हिडिओच्या माध्यमातून सांग की सगळ्यांनी या म्हणून. खरंच नक्कीच या सगळ्यांनी, जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनी तर नक्कीच या. नक्की येऊ आम्ही. गणपती बाप्पा. आलेलो आहोत आपण अजून एका फलटण बाईकडे, जिने आमचा आज खूप छान पाहुणचार केला. तर हां, केळी दिली, बिस्किटं दिली आणि विशिष्ट प्रकारचे लाडू दिले. तर काय मनोगत व्यक्त कर जरा. पाणी नंतर पी. बोल, कसं वाटलं? छान वाटलं, मस्त वाटलं. अनुभव खूप छान होता. छान सेवा केली आम्ही. मस्त. दर्शन घेतलं. छान गेली धमाल मस्ती. पांडुरंग पांडुरंग. हा, किस्से तर घडले. तुझ्या आयुष्यात किस्सा घडणं म्हणजे ते काय का सांगू आता, ते लिहिलेलंच आहे. रामकृष्ण हरी. बोला माऊली बोला. हे खा पण बोला. मग आज आता जाताना काय बेत बराच मोठा दिसतोय, पण हे वा. आणि मजा केलात, अशीच मजा करत राहू. माऊली नमस्कार. नमस्कार. बोला, काय कसं वाटतंय? मस्त मस्त, खूप मस्त वाटलं. मी फर्स्ट टाईमच आले वारीला, त्यामुळे एकदम मस्त वाटलं. खूप इच्छा होती आणि आल्यानंतर तिथे बघितल्यानंतर आणि मला माझ्या माऊलीच्या पालखीचं दर्शन घेतलं. खूप बरं वाटलं.
आणि मला वाटतं पांडुरंगाच्या द्वारी आपण जाऊन आलेलो आहोत. वारकऱ्यांमध्ये जो उत्साह होता आपण तेवढे चाललो नाही. मुळात त्यांचे पाय दाबले, त्यांना आपण सफरचंद दिली आणि जी सेवा घडेल ती केली. त्याच्यातून मला वाटतं आपण पंढरीला पोचलेलो आहोत, जाऊन आलेलो आहोत. अशीच सेवा करत राहू आणि मजा करू. रामकृष्ण हरी. आलेलो आहोत आमच्या पुढील 3 मित्रांकडे. नमस्कार माऊली. नमस्कार. काय म्हण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आमच्या घरी काय म्हणताय, कसं वाटलं? गेल्या वर्षी आम्ही आलो होतो. यावर्षी आमच्या सगळ्या बायकांना म्हणजे सगळ्या आपल्या भावियांना आमच्या अर्धांगिनीला घेऊन आलो. अर्धांगिनीला घेऊन आलो. त्यामुळे आज ते थोडंसं आम्हाला पोचण्यासाठी थोडं उशीर झाला. आम्हाला वाटलं आम्हाला सेवा करायला मिळते की नाही, पण मला समाधान वाटलं की माऊलींची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं आणि मला ते फार समाधान वाटलं. आणि विचार करतो दरवर्षी असं येण्यासाठी परमेश्वरानं आम्हाला अशी ताकद द्यावी, बळ द्यावी, आर्थिक शारीरिक सगळं बळ द्यावं, सेवा करायचं. आणि मला वाटतं मुळात आपण चालत नाही गेलेलो आहोत. जी वारकऱ्यांची सेवा आपल्याला मला वाटतं 2-3 तास करायला भेटली, त्यात जो भाई आनंद भेटला ना, तोच द्विगुणित करून दिला. वारकऱ्यांशी बोलताना असं जाणवलं त्यांच्याकडून की आम्ही काहीच करत नाही. आम्ही 18 दिवस जर चाललो तर तुम्ही जी सेवा करताय त्याचा आमचं सगळं पुण्य तुम्हाला मिळत आहे. मुलं पाप पुण्याचा इथे काय हेतूच नाही आहे. हे मागच्या जन्मी काहीतरी आम्ही तुमची सेवा, तुम्ही आमचे वडीलधारी असाल आणि आम्ही तुमची सेवा केली नसेल तर या जन्मी तुम्ही आमच्याकडून ती सेवा करून घेताय, असं मी त्यांना उत्तर दिलं. वाह. काय पाप पुण्याचा इथे काही विषय नसतो. एक मनाला आत्मसमाधान मिळतंय. आम्ही त्यांना म्हणालो की तुमच्यासारखे आम्ही 18-20 दिवस आम्ही नाही काढू शकत, पण आम्ही एकच दिवस काढतोय आणि तो एक दिवस आम्हाला सार्थकी लावायचं त्यासाठी येतो. याच्यामध्ये आम्हाला काही मोठेपणा काही वाटत नाही. आम्हाला मनाला समाधान वाटतं बस. वा 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 भाई, मस्त बोललात. आणि अशी सेवा घडत राहून दे, येत राहू आणि ही वारी आणि करत पुढच्या राहू. वेळेला आम्ही किती आजारी असलो हा ना. आणि आम्ही किती बेडवर असलो, किती खोकला असला आम्हाला, आम्ही किती तरी- खोकत असलो तरी आम्ही- किती लोकांनी भेटला, पण तरी आम्ही येणारच येणार आणि येणार. आणि येणार. आणि वळूया आपल्या पुढच्या माऊलींकडे, जे लांबलचक आहेत पण मनाने खूप साधे आहेत, असे आमचे विजू माऊली. बोला माऊली, बोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला. की एकंदरीत हा जो आमचा प्रवास झाला कालपासूनचा, हा खूप छान प्रवास झाला. अजिबात कधी कुठेही आम्हाला थकवा जाणवला नाही. आमच्या बहिणीकडे आम्ही राहिल्यानंतर त्यांनाही खूप आनंद वाटला. आम्ही त्यांच्याकडे दिवस मुक्काम केला, त्यांच्याकडे आम्ही हरिपाठ केला, गाणी गायली. खूप सुंदर वातावरण आम्ही तिथे निर्माण केलं. जाताना त्यांनी आम्हाला पुढे जाताना त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या वर्षी नक्की या. सो त्यांनाही आमचा खूप आणि अर्धांगिनीला पण घेऊन या. हो, आणि त्याचा घेणार नाही. त्याशिवाय आतमध्ये घेणार नाही. त्यांनी अतिशय आमचा खूप छान पाहुणचार केला. कुठेही कमी पडून दिलं नाही त्यांनी माझ्या मित्रांमध्ये. आणि माझ्या मित्रांनी पण त्या घरी आपलं घर समजून ते राहिले. वाह. आम्ही पुन्हा वारीला गेलो. वारीला गेल्याच्या नंतर तिथे आम्ही खूप छानपैकी सेवा केली. सेवा केल्याच्या नंतर आम्हाला तोच अनुभव आला जो गेल्या वर्षी आम्हाला अनुभव आला होता. उलट दुप्पट गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी आम्हाला जास्त वारकरी बघावयास मिळाले. बरोबर. तो आनंद आमच्यासाठी खूप होता. पूर्ण रोड आमचा जाम झाला होता. आणि त्याच्यानंतर तो आनंद घेतल्यानंतर आम्ही ती एनर्जी घेऊन आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासात निघालेलो आहे. पण आम्ही अजिबात थकलेलो नाही आहोत. आणि वा. पुन्हा आम्ही मग तीच एनर्जी घेऊन पुढच्या वर्षी पण आम्ही असंच प्लॅन करून आम्ही येऊ. नक्की नक्की. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आणि आपल्या वारीतले अमोल कोल्हे हे आपल्याशी बोलणार आहेत 2 शब्द. नमस्कार माऊली, इकडे बघा. हो माऊली, रामकृष्ण हरी. म्हणा काहीतरी म्हणा. अहो, परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आता थोड्याच वेळानंतर तुम्ही वेगळ्या दिशेने, आम्ही वेगळ्या दिशेने जाणार आहोत. तर काय वाटलं, कसं वाटलं? याची देही याची डोळा, वा. या गोष्टीचा प्रत्यय घेऊन आता हा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. या वारीमध्ये किंवा आजच्या दिवसाच्या दिनक्रमामध्ये वारीबद्दल बोलण्यापेक्षा वारी ज्या माणसांनी घडवली त्या माणसांबद्दल आणि जुनं व्हर्जन ऑफ येड्यांची जत्रा या ग्रुपबद्दल मी थोडंसं सांगू इच्छितो की वारी ही फक्त पांडुरंगासाठी नसते, तर पांडुरंगाच्या सोबत किंवा पांडुरंगासाठी येणाऱ्या माणसांसाठी ही वारी असते. याचं खरं दर्शन घडवून द्यायचं काम जर कोण करत असेल तर ते शिवाई फाउंडेशन आणि ते शिवाई फाउंडेशनचे तुम्ही सगळे कार्यकर्ते किंवा आपण सगळे सहकारी करून देत आहोत असं मला वाटतं. की
वारीमध्ये फक्त चालणे आणि देवाचा नामस्मरण करणे हे जसं जितकं खूप गरजेचं किंवा जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्या गाडीला इंधन देणं म्हणजेच सेवा देणं तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि तुम्हा सगळ्यांसाठी मी 2 शब्द असे सांगू शकतो की जसं आम्ही सगळ्यांनी रात्री काल एक भजनाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम केला की ज्याच्यामध्ये एक थोडासा सारांश असा होता की तुम्ही सगळे देवळात देव शोधता आणि आमची येड्यांची जत्रा माणसात देव शोधते. वा 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 माऊली सेवा करते. अशी सेवा तुमच्या चरणी आम्ही पुन्हा एकदा वाहतो माऊली. आणि आमच्या हातून ही सेवा पुढचे कैक जन्म घडवत आमच्यानंतर आमची दुसरी पिढी ही सेवा उत्तरोत्तर चालू ठेवत अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण. रामकृष्ण रे माऊली, रामकृष्ण रे. आता आमच्या ग्रुप मधला अजून एक लंबा व्यक्ती मिस्टर महेश मंचेकर थोडी जरा खिडकी हा म्हणा. माऊली काय म्हणताय? काय नमस्कार. रामकृष्ण रे बोला. वाटलं आमचा एक ब्लॉगर मित्र जो मिसिंग होता या ट्रिपला तो रेडी झाला आणि काही कारणास्तव येत होता. तो आला आणि तसाच उत्साह आमच्या वारीला भेटला. तर म्हणायचं म्हटलं तर बऱ्याच गोष्टी आहेत पण यावेळी विजयाच्या ताईच्या घरी जो आम्ही आनंद अनुभवला जे भजन कीर्तन वगैरे तो तर अविस्मरणीय होता. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टींचा आभास झाला आणि खूप छान छान गोष्टी घडल्या. तर आजचा दिवस पण एक सत्कर्मी लागला असं मी म्हणेन की देवाने आम्हाला जी सेवा करायला भेटली ती रुजू झाली देवाच्या ठिकाणी आणि खूप छान वाटलं. परतीचा प्रवास घेऊन चाललो आहे पण काहीतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह वाईब घेऊन चाललो आहे मित्रांबरोबर. आणि अशीच पांडुरंगाच्या चरणी सेवा रुजू राहू दे. ठीक आहे, त्याच्या चरणी नतमस्तक जर नाही झालं तरी जे वारीमधले आपले जे मित्र आहेत त्यांच्या कोणाच्या नतमस्तक होऊन त्यांच्या पॉझिटिव्ह वाईब घेऊन काही विचार घेऊन पुढे जाता येतील. मनातलं बोललास. तेवढाच विचार घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि उद्यापासून परत आपला परतीचा प्रवास कामावर रुजू होईल आणि परत आपले सोमवार ते शुक्रवार आम्ही आमच्या कामामध्ये रुजू राहू. आणि पांडुरंग आहेच आपल्या पाठीशी आणि असाच राहील आणि दरवर्षी मला वाटतं आपण असे येत राहू आणि सेवा देत राहू. नक्कीच. ऍक्च्युली आभार मानायचे नाहीत पण ज्या काही विजयाने ज्या काही तरतुदी केल्या म्हणजे बरोबर घरी जे ठेवलं किंवा आता आपण यांच्या घरी गेलेलो तो पाहुणचार पण खूप चांगला होता. प्रियांका वहिनीची मेहनत म्हणजे व्यक्ती एवढी पडली असायला पण जवळजवळ तिने बरोबर 15 माणसांना आंघोळ्या घातल्यात. हा बरोबर 2 बादल्या घेऊन म्हणजे एक बोलायचं एक म्हटलं तर एक पाहुणचार किंवा आणि ती सेवाच झाली मुळात. तर आपल्याला जीवाला जीव लावणारी जी माणसं आहेत की त्यांना जे वाटतं आपल्याला त्यासाठी त्यांनी जी केलेली धावपळ आणि जी हे आहे ती आम्ही विसरू शकत नाही. हेच क्षण असतात छोटे छोटे क्षण जे कधी विसरायचे नसतात आयुष्यात की व्यक्ती आपल्यासाठी काय करतो. या गोष्टी मोठ्या गोष्टी तर लाईफमध्ये होतच असतात पण त्या छोट्या गोष्टींमधून आपण जे पुढे जातो ते कधीच मागे हटणार नसतं. बरोबर. ठीक आहे, तर माझे 2 शब्द मी संपवतो. रामकृष्णारी माऊली, रामकृष्णारी. या वर्षी एक विशेष गोष्ट म्हणजे आमच्याबरोबर आमचे छोटे मित्र पण आलेले आहेत. पृथ्वी काय म्हणतोस, कसं वाटलं या पूर्ण प्रवासाबद्दल? 2 शब्द तुझ्या मनातले म्हण. हा प्रवास खूप छान होता. असा प्रवास आयुष्यात पहिल्यांदाच केलाय. लोकांची सेवा करणे. आम्ही मंदिरात न जाता कॅम्पवर लोकांची सेवा केली. गोळ्या औषधे त्यांना खायला प्यायला, त्यांचे हातपाय दाबणे. बरोबर. आणि अशी माझ्या पुढेच नाही केली आतापर्यंत. रामकृष्ण. रामकृष्णारी माऊली, रामकृष्णारी. अजून एक आमचा छोटा माऊली ध्रुव शेडगे म्हणा. काय म्हणताय माऊली? बोला. रामकृष्णारी बोला. आज आमचा परतीचा प्रवास आहे. तर काल दिवसभरात आम्ही खूप मजा केली. जसं की वारकऱ्यांची सेवा करणे, त्यांचे पाय दाबणे, त्यांना लागलंय तिकडे मलमपट्टी करणे, त्यांना कुठले आजार असतील तर औषधे देणे. तर हे सगळं करणे तर मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेत. पण त्यांची जी इच्छाशक्ती आहे तिकडे पंढरपूरला जाण्याची ही मला खूप आवडली. आणि त्यांचे जे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ते मी घेऊन माझ्या पुढील आयुष्याला
माऊली. ध्रुव झाल्यानंतर आणि अजून एक आमचा छोटा मित्र विवान मंचेकर. रामकृष्ण माऊली. बोला, काय म्हणताय, कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. वारकऱ्यांची सेवा केली हा, आणि वारकऱ्यांची सेवा केली, सगळं केलं. पंढरपूर हे निघालो. मग नंतर निघालो आम्ही प्रियंका काकीच्या घरी गेलात. हा आजीच्या घरी. हा, काय वाटलं या वारीमधनं, काय शिकलास? वारीमधलं दररोज असं वाटतं की जावं. दररोज असं वाटतं जावं आणि काय करावं? सगळ्या वारकऱ्यांची सेवा करावी. आणि अशीच आपल्या आई वडिलांची पण सेवा करायची आणि आई वडिलांचं ऐकायचं. बरोबर? असेच मस्त राहा आणि खूप आयुष्यात मोठे व्हा. पांडुरंग आहेच आपल्या पाठीशी. बोल रामकृष्ण हरी. पांडुरंग पांडुरंग. वा 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 वा. मस्त. विवान पण छान बोललाय. आमच्या कुटुंबातील अजून एक सदस्य सृष्टी, काय वाटतंय? म्हणजे हा प्रवास तर आपला म्हणजे अल्टिमेट, आपण बरेचसे प्रवास केलेले आहेत, पण हा प्रवासाबद्दल काय वाटतं? पण वारीचा हा पहिलाच प्रवास आहे. वा. त्यामुळे भारी वाटते सगळ्या वारकऱ्यांची सेवा वगैरे करून. आणि या प्रवासात असे खूप अनुभव आहेत, त्यामुळे मी निशब्द आहे. निशब्द आहे. वा. पण मला असं वाटतं, बघ ना, आपला सकाळचा जो पेहनावा होता, तू नऊवारी घातलेलीस आणि वारीमध्ये ज्या बायका चालत होत्या त्या पण नऊवारीमध्ये होत्या आणि डोक्यावरती तुळस होती. काय भाव होता तुझ्या मनामध्ये तेव्हा? भारी वाटत होतं. हा ना. आणि अशीच सेवा मला वाटतं करत राहावी हो आणि करत राहू. पुढच्या वर्षी येणार की नाही? हो नक्की. बोला रामकृष्ण हरी माऊली हरी. वा वा. आपला अजून एक छोटं पिल्लू लावण्या, काय वाटतंय? काय नाही, मजा येते. म्हणजे रात्री आम्ही जागरण केलेलं, तर मग आरती बोलताना माझा घसा बसलाय. हा, ठीक आहे. कदाचित कमी ऐकू येते मला त्यांना. पण हा माझा दुसऱ्या वेळा मी अनुभव घेतलाय. पण जेव्हा आम्ही पहिल्या वेळा आलेलो तेव्हा सगळे मित्रमंडळी नव्हते माझ्यासोबत, आणि यावेळेस खूप जण आले आहेत. आम्ही खूप मजा केली, आम्ही खूप खेळलो आणि नऊवारी वगैरे घालून आम्ही परत तिकडे पण गेलेलो सेवा करायला वारकऱ्यांची, आणि तिकडे गेलो आम्ही खूप सेवा पण केली आहे आणि खूप मजा आली. मस्त. आणि वारीतनं काय शिकलीस? म्हणजे काय एक शब्दात सांगायचं असेल तर वारी म्हणजे काय आणि वारी का करावी? वारी करावी म्हणजे आता माझा जेवढा अनुभव आहे, आमच्यापेक्षा मोठे म्हातारे लोक पण एवढं चालत जातात. त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे, त्यांच्याकडून काहीतरी घेतलं पाहिजे की म्हणजे तिथपर्यंत चालत जायचं. देवासाठी आपण एवढं काही करू शकतो ह्याचा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला. म्हणजे वा, मस्त, मजा आली. आणि रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सगळ्यांचे मनोगत तुम्ही ऐकलातच. परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि प्रवास परतीचा करताना ना थोडंसं मन भरून येतं, आणि मन भरून आल्यानंतर फक्त आम्हाला आहे ना, आम्ही जी सेवा केली आहे ना ती आठवते आणि समोर येते ती माऊलींची मूर्ती. आणि माऊली काय हो, माऊली प्रत्येक या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये माऊली आहे. आणि माऊलींचा हा परतीचा प्रवास संपवताना एक गजर तर व्हायलाच हवा. बोला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की जय. हरी 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 हरी.